तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। कोल्हापूर जिल्ह्यात गेली 4 दिवस पावसानं उघडीप दिल्यानंतर आता पुन्हा एकदा पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर पहाटेपासून पावसाला आहे ती सुरुवात झालेली आहे। शहर परिसराबरोबरच जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील पाऊस आहे तो बरसताना पाहायला मिळतोय। त्यामुळे वाहनधारकांची देखील तारांबळ एका बाजूला उडत असतानाच शेतकऱ्यांची देखील लगबग ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते। कारण आपल्याला माहिती आहे गेले काही दिवसापूर्वी अवकाळी पावसानं सलग 8 दिवस हजेरी लावली आणि त्यामुळे एकूणच सगळी शेतीची कामं जी आहेत ती खोळंबलेली होती। मात्र गेली 4 दिवस पावसानं उघडीप दिल्यामुळे या सगळ्या शेतीच्या कामांना देखील वेग आलेला होता। त्यानंतर मात्र आता पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं मान्सूनला सुरुवात होते आणि त्यामुळे आज कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट आहे तो देण्यात आलेला आहे। कोल्हापूर जिल्हा आणि परिसराचा जर विचार केला तर हलक्या सरी ज्या आहेत त्या बरसताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहाटेपासूनच अशी स्थिती जी आहे ती कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे येत्या काळामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल अशा पद्धतीचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ग्रामीण भागात एका बाजूला शेतकऱ्यांची ही सगळी पेरणीच्या दृष्टीने लगबग सुरू असताना दुसरीकडे शहरी भागात देखील जिल्हा प्रशासनाकडून त्या अनुषंगाने तयारी जी आहे ती केली जात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे एकूणच आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढेल आणि मान्सूनला सुरुवात होईल अशी स्थिती कोल्हापूर जिल्ह्यामध्ये निर्माण झाल्याचं देखील पाहायला मिळते। जर्नलिस्ट सुनील काटकर, भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।